नमस्कार मित्रांनो, लालबागचा राजाचं आताच आपण दर्शन घेतले. सरळ भायखलाच्या दिशेने आपण पुढे गेलो तर आपल्याला पहिला गणपती दिसणार आहे तिथे, रंगारी बदक चाळचा गणपती. तर आता आपण तिथे जाणार आहोत आणि तिथल्याही गणेशाचं आपण दर्शन घेणार आहोत. जवळपास 85वे वर्ष हे मंडळ साजरं करत आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो, पाऊससुद्धा सुरू झाला आहे. रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे आपण आहोत आणि जवळपास मी 10 रुपयाची पास काढले. ही पास दाखवू शकतो. ही 10 रुपयाची पास काढले. आणि या मंडळाचे विशेष म्हणजे दरवर्षी वेगवेगळे देखावे हा सुद्धा मंडळ घेऊन येत असतो. पावसात सुद्धा गणेश भक्तांचा जी दर्शनाची ओढ आहे ना ती काही कमी झाली नाही. मित्रांनो, कुठून आलात? मुंबई मालाड. मालाड किती वाजता आलात? आम्ही आलो 11 वाजता. कुठे कुठे दर्शन घेतलात? चिंतामणी झाला, गणेश गल्ली झाला, लालबागचा नाही भेटला. आता इथं चिंतामणीचं दर्शन घ्यायला किती वेळ लागलं? चिंतामणीचं तरी पण 2.5 तास लागला. 2.5 तास. आणि गणेश गल्लीमध्ये गल्लीचं 1.5 तास. 1.5 तास लागलं. आता गर्दी आहे की अजून कमी होते? नाही गर्दी. ठीक आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, प्रलय व्लॉग्स. सुस्वागतम. रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दैदिप्यमान 85व्या वर्षात गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. श्री स्वामी समर्थ. रंगारी बदक चाळपासून आपण सरळ भायखळाच्या दिशेने चालत राहिलो तर त्याच रस्त्यावर आपल्याला गिरणगावचा राजा हे गणेशोत्सव मंडळ आपल्याला दिसणार आहे. तर आपण त्या गणेशोत्सव मंडळाकडे आतमध्ये जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊया. बाप्पाचे दर्शन घेणार आहोत. सुंदर अशी बाप्पाची विराजमान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये वैशिष्ट्य काय आहे तर बाप्पाच्या उंच उंच आणि मोठ्या अशा मूर्त्या, आणि त्यापैकीच एक आपल्याला गिरणगावचा राजा या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ही साकार केलेली बाप्पाची मनमोहक अशी मूर्ती पाहायला मिळते.